राज्यात आणि देशात सध्या एक वेगळीच भीतीचं वातावरण तयार होत असताना दिसत आहे. कारण पेट्रोल पंपावर अचानक गर्दी वाढायला लागली आहे. लोक कॅन घेऊन पेट्रोल भरायला धावत आहेत आणि आता काही ठिकाणी तर पेट्रोलसाठी थेट भांडण होताना दिसत आहेत. मित्रांनो, वाशिममधील अकोला नाका परिसरात एक व्हिडिओ व्हायरल होत असताना त्या व्हिडिओमध्ये लोक पेट्रोल पंपावर रांगा लावून उभे आहेत. काही लोक हातात कॅन घेऊन उभे आहेत, तर काही जण पेट्रोल मिळण्यासाठी एकमेकांशी वाद घालताना दिसत आहेत. हे दृश्य पाहिल्यानंतर अनेकांना कोरोनाच्या लॉकडाऊनचे दिवस आठवू लागले आहेत आणि आता प्रश्न विचारला जातोय, देश पुन्हा एखाद्या आर्थिक संकटाच्या दिशेने चालला आहे का? पेट्रोलचे दर 120 ते 130 रुपयांमध्ये जाणार आहेत का? असे प्रश्न जयंत पाटील यांनी विचारले आहेत. तर सरकार खरंच काही मोठ्या संकटाची तयारी करत आहे का? मित्रांनो, काही दिवसांपूर्वी देशाच्या गृहमंत्र्यांनी सांगितलं होतं, आपल्याकडे 6 महिन्याचा पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा साठा आहे, घाबरण्याचं काही कारण नाही. पण त्यानंतर अचानक देशाच्या पंतप्रधानांकडून आवाहन करण्यात आलं, पेट्रोलचा वापर कमी करा, बाहेर फिरणं टाळा, सोनं खरेदी करू नका, परदेशी दौरे कमी करा. आणि यानंतर आता जनतेमध्ये चर्चा सुरू झाली आहे. जयंत पाटील यांनी याच मुद्द्यावर सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले, जनतेला काटकसर करण्याचा सल्ला दिला जातोय, पण नेत्यांनी स्वतः किती काटकसर केली? आजही मंत्र्याच्या ताफ्यामागे 10 ते 15 गाड्या फिरताना दिसतात. एका मंत्र्यासाठी 5 पोलीस गाड्या असतात. जर खरंच पेट्रोलची बचत करायची असेल तर सुरुवात सत्ताधाऱ्यांनी स्वतःपासून करायला हवी. मित्रांनो, जयंत पाटील यांनी पुढे मिश्किल टोला गावात म्हटलं, जर मुख्यमंत्री मोटरसायकलवरून फिरू शकतात तर बाकीचे मंत्रिमंडळही मोटरसायकलवर फिरायला हरकत नाही. या वक्तव्यानंतर सभेमध्ये एकच हशा पिकला. पण मित्रांनो, या विनोदामागे एक गंभीर संदेशही होता. देशाची आर्थिक परिस्थिती तणावात आहे का? महागाई आणखी वाढणार आहे का? यात सर्वात मोठा फटका सामान्य माणसाला बसणार का? हे प्रश्न आता लोकांच्या मनात निर्माण होत आहेत. जयंत पाटील म्हणाले, जेव्हा संकट येतं तेव्हा सर्वात आधी होरपळतो तो शेतकरी, शेतमजूर आणि सामान्य कष्टकरी माणूस. कारण पेट्रोल मागलं तर वाहतूक मागते, वाहतूक मागली तर शेतीचा खर्च वाढतो आणि त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या खिशावर होतो. मित्रांनो, आज परिस्थिती अशी आहे की लोक भविष्याबद्दल चिंतित आहेत. रोजगार टिकतील का? महागाई किती वाढेल? आणि पुढचा काळ नेमका कसा असेल? याबद्दल लोकांच्या मनात अस्वस्थता आहे. जयंत पाटील यांनी शेवटी जनतेला आवाहन केलं की येणाऱ्या काळात आर्थिकदृष्ट्या मजबूत राहण्यासाठी प्रत्येकाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. अनावश्यक खर्च टाळा, बचत वाढवा आणि संकटाला सामोरं जाण्याची तयारी ठेवा. कारण संकट आलं तर त्याचा पहिला फटका सामान्य माणसालाच बसतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? पेट्रोलचे दर 120 ते 130 रुपयांपर्यंत जातील का? देश आर्थिक संकटाच्या दिशेने चालला आहे का? आणि सरकारने जनतेसमोर संपूर्ण सत्य मांडायला हवं का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच मोठ्या राजकीय आणि आर्थिक बातम्यांसाठी मराठी भूमी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.